द ही एज्युकेशन महाराष्ट्र आयुक्त लेक्चर मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघतोय जीके जनरल नॉलेज सामान्य ज्ञान मधला खूप महत्त्वाचा टॉपिक जो मुलांना सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त आहे आणि त्याचं नाव आहे नॅशनल सिम्बॉल्स ऑफ इंडिया। इंडियाचे नॅशनल सिम्बॉल्स कोणकोणते आहेत त्याच्याबद्दल हा टॉपिक आहे। तो बघूया आपण। त्याच्यामध्ये सिम्बॉल्स हे महत्त्वाचे आहेत कारण सिम्बॉल वरून आपली ओळख निर्माण होते, त्यामुळे सिम्बॉल्स आपल्याला महत्त्वाचे आहेत। त्याच्यामध्ये आपण बघूया इंडियाचं सगळ्यात पहिलं सिम्बॉल दॅट इज द नॅशनल एम्बेलम ऑफ इंडिया। नॅशनल एम्बेलम जे इंडियाचं आहे की जे या पिलर वरून घेतलेलं आहे, हे किंग अशोका यांचा जो पिलर होता सारना त्या ठिकाणी, इट इज द सिम्बॉल ऑफ पॉवर। हे सिम्बॉल आहे पॉवर, सिग्निफिकन्स ऑफ फाउंडेशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू, तर संविधानिक व्हॅल्यू आणि पॉवर याला हे शो करतं। हा जो पिलर आहे हा आपल्याला दिसतो सारनाथ या ठिकाणी उत्तर प्रदेश मध्ये आहे, यूपी मध्ये सारनाथ उत्तर प्रदेश या ठिकाणी हा पिलर आहे। त्याच्यावरून हा हे जी सिम्बॉल आहे ते आपल्या एम्बेलम म्हणून घेतलेलं आहे की जे आपलं शो करतं पॉवर, करेज, कॉन्फिडन्स अँड प्राईड। शक्ती, धाडस, आत्मविश्वास आणि गर्व याच्यामधून शो होतो। आता हा जो सिम्बॉल आहे याच्यामध्ये काय महत्वाच्या गोष्टी, त्याच्यामध्ये आपल्याला 4 लाईन दिसतात, 4 एशियन लाईन जे सिम्बॉलाइज करतात पॉवर, करेज अँड प्राईड, म्हणजे ताकद, धाडस आणि गर्व याच्यामधून सिद्ध होतो। सिम्बॉल ऑफ धर्मचक्र, या ठिकाणी धर्मचक्र दिलंय, त्याच्यावरती 24 स्पोक्स आहेत। आपल्या फ्लॅग मध्ये पण हे सिम्बॉल आहे, त्यामध्ये 24 स्पोक्स म्हणजे 24 आऱ्या त्याला आहेत। हॉर्स, या ठिकाणी हॉर्स आहे, हॉर्स शो करतो लॉयल्टी, स्पीड आणि एनर्जी, म्हणजे प्रामाणिक पणा, त्याच्यामध्ये लॉयल्टी, स्पीड, वेग आणि एनर्जी हे ते शो करतं। बुल, या ठिकाणी बैल दिसतो आपल्याला, हार्डवर्क शो करतो। आणि हा जो या ठिकाणी एक स्लोगन दिले सत्यमेव जयते की नेहमी सत्याचा विजय होतो, हे घेतलेले मुंडक उपनिषद याच्यामधून हा घेतलेला आहे। बऱ्याचदा ह्याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारले गेलेत आणि विचारले जातील भविष्यामध्ये। तर हे नॅशनल एम्बेलम ऑफ इंडिया हे कधीपासून आपण घेतलेले, तर 26 जानेवारी 1950 पासून ठरवलं गेलं की हे आपल्या इंडियाचं नॅशनल एम्बेलम असणार आहे। आणि आपल्या गव्हर्नमेंटच्या आपल्या रुपीज पैशांच्या नोटेवरती सगळ्याकडे आपला हा सिम्बॉल दिसून येतो। तर आपण बघतोय नॅशनल अँथम ऑफ इंडिया। तर नॅशनल अँथम जे आहे आपलं जनगण मन, हे आपल्या इंडियाचं नॅशनल अँथम आहे। तो हे जे आहे हे आपलं जे देशभक्ती आणि लॉयल्टी शो करतं। हे लिहिलं होतं रवींद्रनाथ टागोर। रवींद्रनाथ टागोर जे आहे हे ग्रेट कवी होते बंगालमधून, की ज्यांनी आपल्या देशाचं नॅशनल अँथम लिहिलेलं आहे। तर रवींद्रनाथ टागोर यांनी हे जे नॅशनल अँथम आहे सगळ्यात पहिल्यांदा डिसेंबर 27, 1911 ला म्हटलं होतं एका मीटिंग मध्ये, कलकत्ताच्या काँग्रेस मीटिंग मध्ये म्हटलं होतं। रवींद्रनाथ टागोर यांनी यांच्या भारत भाग्य विधाता याच्यामध्ये त्यांनी हे लिहिलेलं होतं। त्यानंतर जनगण मन हे 24 जानेवारी 1950 पासून आपल्या इंडियाचं नॅशनल अँथम झालेलं आहे। ते नॅशनल सॉन्ग, इंडियाचं राष्ट्रीय जे गीत आहे त्याचं नाव वंदे मातरम। तो वंदे मातरम सर्वजण शाळेमध्ये बोलतात। तर हे लिहिलेलं आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे। तो बंकिमचंद्र चटर्जी आहे, त्यांनी त्यांच्या आनंद मठ या कादंबरीमध्ये लिहिलं होतं। ते बेंगाली कवी होते आणि त्यांनी हे लिहिलं होतं वंदे मातरम। तो वंदे मातरम हे कधीपासून अडॉप्ट झालं, कधीपासून आपण वापरायला घेतलं, ते 24 जानेवारी 1950 पासून वंदे मातरम वापरायला चालू केलं, जे नॅशनल अँथम आहे त्याच दिवशीपासून। तर सगळ्यात पहिल्यांदा वंदे मातरम हे 1896 साली काँग्रेसच्या मीटिंग मध्ये त्यांनी म्हटलं गेलं होतं। तो ओथ ऑफ एलिगेस, आपली जी प्रतिज्ञा आहे, जे आपण प्रतिज्ञा म्हणतात स्कूलमध्ये सर्वजण, ही प्रतिज्ञा कोणी लिहिली आहे हा पण महत्त्वाचा विषय। तुझी नॅशनल प्रतिज्ञा आहे, नॅशनल एलिगन्स आहे, इट वॉज रिटन बाय तेलुगू रायटर पिदिमित्री वेंकय्या सुब्बुराव। तर पिदिमित्री वेंकय्या यांनी ही प्रतिज्ञा लिहिलेली आहे आणि 26 जानेवारी 1965 पासून ही आपल्या इंडियाची नॅशनल प्लेज म्हणजे प्रतिज्ञा म्हणून वापरण्यात आलेली आहे। तर इंडियाचा नॅशनल अॅनिमल जो दिसतो आपल्याला रॉयल बेंगाल टायगर, इंडियाचा नॅशनल अॅनिमल। याच्या अगोदर लायन हा इंडियाचा नॅशनल अॅनिमल होता। द टायगर वॉज द सिम्बॉल ऑफ पॉवर, पण 1971 पासून हा चेंज झाला। इंडिया हॅज होम टू 80% ऑफ टायगर इन द वर्ल्ड, इंडियामध्ये 80%, जगातले 80% टायगर इंडियामध्ये आहेत। रॉयल बेंगाल टायगर हा एक आपल्या करन्सीवरती पण आपल्याला दिसून येतो। सायंटिफिक नेम याचं पॅन्थेरा टिग्रिस हे त्याचं सायंटिफिक नाव आहे। तो इंडियामध्ये पण जे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला मॅपवर दिसतात, इंडियामध्ये टायगर रिझर्व्ह आहेत, टायगर साठी स्पेशल पार्क्स आहेत। तर इंडियामध्ये टायगरची संख्या एवढी कमी झाली होती की इंडियाला नॅशनल प्रोजेक्ट टायगर म्हणून लॉन्च करावा लागला। त्याच्या अंतर्गत टायगरची संख्या वाढवण्यात आलेली आहे। 1973 साली प्रोजेक्ट टायगर हा लॉन्च झाला होता, त्याच्यामुळे आता टायगरची संख्या वाढलेली दिसते आपल्याला। तर इंडियामध्ये सगळ्यात जास्त टायगर रिझर्व्ह जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे, टोटल 6 टायगर रिझर्व्ह मध्य प्रदेशमध्ये आहे। इंडियाचा नॅशनल फ्रूट हे काय आहे, आंबा, मँगो आहे, त्याचं मँगीफेरा इंडिका आहे, त्याचं सायंटिफिक नेम आहे। तर इंडियामध्ये सगळ्यात जास्त व्हरायटी इंडियामध्ये आहेत। इंडिया
जगातील 52% आंबा हा बाहेर एक्सपोर्ट करतो आणि इंडिया एक लार्जेस्ट एक्सपोर्टर आहे मँगोचा. इंडियाचा नॅशनल बर्ड आहे इंडियन पिकॉक म्हणजेच मोर. आणि मोर हा फेमस आहे त्याचे विविध कलर, त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स असतात की जे आपले इंडियन कल्चर दाखवतात. इंडियन कल्चरमध्ये वेगवेगळ्या कल्चर आपण एकत्र आहे त्याला आपण इंडियन कल्चर बोलतो. तर मोराच्या पिसामध्ये पण आपले वेगवेगळे कलर दिसतात. 1963 मध्ये पिकॉकला डिक्लेअर केलं गेलं की हा आपला नॅशनल बर्ड आहे. तर मोराला महत्व आहे इंडियाच्या कल्चरमध्ये आणि इंडियाच्या रिलिजन्स मध्ये पण. वेगवेगळ्या रिलिजन्स मध्ये त्याचं महत्व आहे. सायंटिफिक नेम आहे त्याचं पॅओ क्रिस्टॅटस हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. इंडियाची नॅशनल रिव्हर आहे गंगा रिव्हर, त्याला आपण होली रिव्हर म्हणतो, पवित्र नदी म्हणतो. आणि ही इंडियाची सगळ्यात लॉंगेस्ट रिव्हर पण आहे. इंडियाची सगळ्यात लांब नदी गंगा रिव्हर आहे. आणि जगामधील सगळ्यात जास्त मोस्ट पॉप्युलस म्हणजे सगळ्यात जास्त गर्दी असलेली नदीचा किनारा हा पण गंगा रिव्हर आहे. वर्ल्ड मोस्ट पॉप्युलस रिव्हर बेसिन. इट इज द लॉंगेस्ट रिव्हर ऑफ इंडिया आणि इट इज होम टू द 600 मिलियन्स इंडियन्स. म्हणजे इंडियाची हाफ ऑफ द पॉप्युलेशन ही गंगा नदीच्या बेसिन मध्ये राहते. 40% ऑफ द इंडियाज जीडीपी म्हणजे इंडियाचा जेवढा काय व्यवसाय होतो, जेवढे पैसे इंडियामध्ये जनरेट होतात ते सगळे 40% पैसे या गंगा नदीच्या बेसिन मध्ये तयार होतात. तो गंगा रिव्हर ही स्टार्ट झाले गंगोत्री या ग्लेशियर पासून आणि ते अशा प्रकारे पुढे उत्तरांचल, त्यानंतर कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, बिहारमध्ये पटना, उत्तर प्रदेश, उत्तरांचल म्हणजे उत्तराखंड, त्यानंतर इकडनं वेस्ट बेंगाल मधून ती कोलकाता मधून पुढे जाऊन बंगालच्या उपसागरला मिळते. तर आपण बघितलं की गंगा रिव्हरचं बेसिन कुठपर्यंत गेलं, त्याच्यामध्ये उत्तराखंड, दिल्ली, यूपी, एमपी, बिहार, झारखंड, वेस्ट बेंगाल, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान अशा 11 राज्यांमधून हे बेसिन गेलेलं आहे. तो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा. ध्येय एज्युकेशन महाराष्ट्रातर्फे आपण ह्या लेक्चरमध्ये आता आपण सहभाग घेतला. आपल्याला हे लेक्चर कसं वाटलं नक्की आपण शेअर करू शकता. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.